नमस्कार मंडळी, सोनाली घरत कुकिंग डिलाईट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला ग्रीन चिकनची रेसिपी दाखवणार आहे। ग्रीन चिकन बनवण्यासाठी आपल्याला कांदा, लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीर घ्यायची आहे। तसेच सुके मसाले वापरायचे आहेत। लाल तिखटाचा वापर ह्याच्यामध्ये होत नाही। तर आपल्याला ज्याप्रमाणे तिखट आवडतं त्याप्रमाणे आपण मिरची कमी जास्त घेऊ शकतो। तर सर्वात आधी आपल्याला आलं, मिरची, कोथिंबीर आणि लसूण यांचं वाटण करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की तेलामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। आपण काय करतो, कांदा लवकर शिजावा म्हणून त्याच्यामध्ये मीठ घालतो, म्हणजे कांदा लवकर सॉफ्ट होतो। पण तसं न करता जर आपण कांदा तेलात व्यवस्थित फ्राय करून नंतर फोडणी घातली की मग त्याला अजून चांगली चव येते। तर तेलात आपल्याला कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा फ्राय झाला की त्याच्यात आपल्याला हिरवं वाटण घालायचं आहे। तर कांदा मी व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे। ज्या लेडीज माझा व्हिडिओ पाहत आहे त्या सगळ्यांकडे काही ना काही आयडिया असणारच। तर तुमच्या ज्या काही आयडियाज आणि टिप्स आहेत त्या मला कमेंटमध्ये सांगू शकता। मी तुमच्या आयडियाज आणि टिप्स माझ्या रेसिपीमध्ये किंवा माझ्या व्हिडिओमध्ये नक्की सर्वांसोबत शेअर करेल। तर आपला कांदा पूर्णपणे फ्राय झाला त्यानंतर मी त्याच्यामध्ये हिरवं वाटण घातलेलं आहे आणि झाकण ठेवून एक वाफ येऊन दिलेली आहे। तर हे वाटण घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित वाटण शिजवून घ्यायचं आहे। वाटण शिजलं की त्याच्यामध्ये आपल्याला चिकन घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। चिकन आपल्याला थोडा वेळ फ्राय करायचं आहे वाटणामध्ये। त्याच्यानंतर आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत। तर सुक्या मसाल्यामध्ये मी काय काय घेतलं होतं, हळद, काळी मिरी पूड, जिरे पावडर, धणे पावडर आणि घरगुती गरम मसाला घालायचा आहे। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे चिकन 2 ते 5 मिनिटे मसाल्यामध्ये व्यवस्थित फ्राय करायचं आहे। झाकण देऊन 8 ते 10 मिनिटे हे चिकन शिजवायचं आहे। तर मध्ये 1-2दा आपण झाकण काढून चेक करू शकतो। तर म्हणजे चिकन शिजलं की नाही हे कसं कळणार, तर एकदम सोपं, एक पीस काढून खाऊन बघायचं। तर बघू शकताय की चिकन आपलं रेडी झालेलं आहे। ग्रीन चिकन, खूप छान कलर आलेला आहे। जेवणामध्ये मी चिकनचा रस्सा पण बनवला होता आणि सुकं चिकन। तर या जेवायला सर्वांनी। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब पण करा। श्री स्वामी समर्थ।